राष्ट्राचा. नमस्कार, मी प्रतिभा. संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मुंबईतील नामांकित ग्लेन ईगल ग्लोबल रुग्णालयातील कथित भ्रष्टाचार आणि नियमांच्या उल्लंघनाविरोधात आज संताप व्यक्त करण्यात आलाय. मुंबई महानगरपालिकेकडून विविध सवलती लाटूनही गरीब रुग्णांना आरोग्य सेवेपासून वंचित ठेवल्याचा आरोप करत रुग्णालयाबाहेर लाक्षणिक उपोषण पुकारण्यात आलंय. गेल्या 15 वर्षात या रुग्णालयाने तब्बल 150 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं खळबळजनक दावा आंदोलकांनी केला आहे. ग्लोबल रुग्णालयाने मुंबई महानगरपालिकेकडून बीएमसी अनेक सवलती घेतल्या आहेत. आयओडीच्या अटी आणि शर्तींनुसार रुग्णालयाने 37% खाटा महापालिका दराप्रमाणे गरीब आणि गरजू रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक होते. मात्र गेल्या 15 वर्षापासून या नियमाचे सर्रास उल्लंघन होत असून रुग्णालयाने पालिकेसोबत अधिकृत करारनामा करण्यासही टाळाटाळ केली आहे. भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलेले, याच संदर्भात आपण अजय चौधरी यांच्याशी बातचीत करणार आहोत. विधान भवनाच्या पायऱ्यावर तुम्ही आंदोलन केलं होतं, ग्लोबल रुग्णालयात कुठेतरी भ्रष्टाचार जाणवतो, काय नेमका विषय? ग्लोबल रुग्णालय ज्यावेळेस बनवलं गेलं त्यावेळी मुंबई महानगरपालिकेकडनं अनेक सवलती ग्लोबल रुग्णालयाने घेतल्या. त्या सवलती देताना मुंबई महानगरपालिकेने त्यांना अटींनी शर्ती ठेवल्या होत्या. एक 15% बेड तुमच्या रुग्णालयातील मुंबई महानगरपालिकेचं राखीव ठेवायचे. मुंबई महानगरपालिका ज्यांना रेकमेंड करेल, ज्यांची शिफारस करेल त्या रुग्णांना तिथे ॲडमिट करायचं आणि मुंबई महानगरपालिकेच्या रेटप्रमाणे त्यांच्यावरती उपचार करायचे. गेल्या 15 वर्षात या अटी शर्तीची पूर्तता ग्लोबल रुग्णालयाने केली नाही. कुठल्याही प्रकारचा करारनामा त्यांनी केला नाही, नुसती टाळाटाळ केली. अनेक बैठका झाल्या, मी स्वतःच्या अनेक बैठकांना उपस्थित होतो. हमरीतुमरीपर्यंत यायचं, परंतु ते कोणाचंही ऐकत नाही. मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावाला केराची टोपली टाकतात आणि शेवटी सनदशीर मार्गाने एवढा लढा देऊनही होत नाही. त्याकरता मला विधानसभाच्या पायऱ्यांवरती उपोषणाला बसावं लागलं. अनेक आमदार यात सहभागी झाले, आमच्या पक्षाचे झाले, इतर पक्षांचे झाले. त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि शेवटी आमचे नेते भास्करराव जाधव यांनी सभागृहामध्ये उपस्थित केला. त्यानंतर तालिका अध्यक्षांनी आदेश दिले की आरोग्यमंत्र्यांनी याबाबत हस्तक्षेप करावा. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आले, त्यांनी आश्वासन दिलं की हे अधिवेशन संपण्यापूर्वी मिटिंग लावतो आणि इथं तुक्ष लावतो, तुम्ही उपोषण सोडा. आणि त्याप्रमाणे सगळ्याच आमदारांनी आज उपोषण सोडलं. मी त्या सगळ्यांना धन्यवाद देतो, कारण हा मुंबईकरांच्या हक्काचा लढा आहे. कुठल्या मतदारसंघाचा विषय नाही, कुठल्या डेव्हलपरचा विषय नाही, कुठल्या कंपनीचा विषय नाही, तर मुंबईकरांच्या आरोग्याचा विषय आहे. आणि हा लढा लढून आम्ही जिंकल्याशिवाय स्वस्थ बसणार. गेल्या 15 वर्षापासून रुग्णालय कुठेतरी करारनामा करण्यास टाळाटाळ करत आहे, काय वाटतं, याला नेमकं पाठबळ आहे का कोणाला? याच्यामध्ये कोणाचा तर राजकीय हस्तक्षेप आहे, नाही तर कोण रुग्णालय एवढं मुजकोर प्रशासन केलं. मुंबई महानगरपालिकेला गुडघे टेकावे लागतात. मुंबई महानगरपालिका स्वायत्त संस्था आहेत, त्यांना प्रचंड अधिकार आहेत. त्या अधिकाराचा वापर करा. का करत नाही अधिकाराचा वापर? त्या अधिकारांचा वापर करा आणि गुडघे टेकायचं काम त्या निगलच्या ते कोण आहेत डायरेक्टर बोर्ड त्यांना करायला. आपण का पाय टेकायचे? कारण सुविधा त्यांनी घेतल्यात. ॲग्रीमेंट ज्यावेळी त्यांनी त्याप्रमाणे कबूल केलं त्यावेळेस त्यांनी करायलाच पाहिजे ना. त्या आयओडी मधल्या अटी आणि शर्ती आहेत, परंतु हे सगळं का घडवलं जाते? मुंबई महानगरपालिका का बॅकफूटवर जाते? मला वाटतं आपण महापालिका अधिकाऱ्यांना बघायला गेलं तर तुम्ही बॅनरवरती मेन्शन केलं होतं की 150 कोटींचा घोटाळा, नेमका हा कशाशी संबंधित असू शकतो? त्या रुग्णालयामध्ये सर्वसाधारण पेशंटला होमचे रोजचे 5,000 रुपये लावले जातात. त्याचबरोबर डॉक्टरांची व्हिजिट फी त्याच पद्धतीची लावली जाते. आरोग्य सेवा देखील त्यांच्या रेटप्रमाणे लावल्या जातात. ह्या जर मुंबई महानगरपालिकेच्या रेटप्रमाणे लावले गेले असते तर मुंबईकरांना त्या सुविधांचा लाभ झाला. त्यांचे 5,000 आहेत तर मुंबई महापालिकेचे 250 रुपये आहेत. त्यांची डॉक्टरची व्हिजिट 4,000 रुपये आहे तर मुंबई महापालिकेची मला वाटतं ना 400-500 रुपयापेक्षा अधिक असेल. मग ह्या ज्या सुविधा मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात येणार होत्या त्या न देता त्या सगळे बेड त्या ग्लोबल रुग्णालयांनी दिल्ली वापरले. तो जर तुम्ही त्याची जर गुणाकार केला तर 101 कोटी रुपये नुसत्या बेडचे आहेत. आणि मग डॉक्टरांच्या सुविधा, आरोग्य सुविधांचे कॅल्क्युलेशन करा. 150 कोटी रुपयापेक्षा जास्त भ्रष्टाचार. धन्यवाद आमच्याशी
बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट शेखरसह मी धनश्री, दैनिक संध्या, मुंबई. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.